काय काय करू राजन? अरे मुलगी आहे माझी, ती एकुलती एक. तिला असं त्रासात बघताना मी शांत बसू? अरे किती घाणेरडे आरोप झाले माझ्या मुलीवर, बघितलं नाहीस का तू? अरे तिची मानसिक स्थिती खराब होत चाललीये, तुला कळतंय का? तुम्ही सगळे जसे तिच्याशी वागताय तशी मी वागू तिच्यासोबत? अरे तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? जाऊ दे, तुला काय सांगते, तुला काय कळणार आहे? आईचं काळीज आहे ना. मान्य आहे माझ्या मुलीने खूप चुका केल्या आहेत, खूप चुकीची वागली आहे माझी मुलगी, पण त्याच्यासाठी एवढी मोठी शिक्षा? खरंच? स्वतःच्याच कॉलेजमध्ये ती कॅन्टीन मध्ये वेटरचं काम करतेय, झाडू मारतेय, आणि हे सगळं ऐकलं मला कसं वाटलं असेल याचा विचार केलास? राजन, मला एक सांग, मी तुझी बायको आहे ना, माझा तुझ्यावर हक्क आहे की नाही? बोल ना. तुझ्या गोष्टींवर या घरावर माझा हक्क आहे की नाही? ठीक आहे, नकोयत मला हे पैसे, ठेव तुझ्याकडेच, पण माफी देऊ शकतोस? काय मूर्ख बाई आहे ही, खरे एक नंबरची बावळट. एवढ्या चड्डीशी माफी मागायची काय गरज होती? अरे काहीतरी थातूर मातूर कारण सांगायचं होतं ना, आणि वेळ ढकलून न्यायची होती. बेंडोक लगेच अगदी हातापाया पडायला लागली. अरे काहीतरी कारण सांगून ढकलून द्यायला पाहिजे होतं, मग राजन आपोआपच म्हणाला असता, बरोबर ठीक आहे चल आता घे पैसे, पुन्हा नको करू. काय आता आहेत का ना ऐकत राहायचं, दुसरं काय? प्लीज राजा, सॉरी आहे ना. ठीक आहे, तू माझी बायको आहेस या गोष्टीला मान देऊन मी आत्ता तुला सोडतोय. यातली कुठली गोष्ट मी आईला कळू देणार नाही. मात्र परत जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोणी नसेल. नाही नाही, ते पैसे जिथनं घेतलेस तिथे ठेव. नेक्स्ट टाइम जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर मी आईला नाही सांगणार, सरळ पोलिसांना घरात बोलवीन. तुझ्या अशा वागणुकीमुळेच ना अनिका वाया गेली आहे, आणि तिला जर सुधारायचं असेल तर आधी तुम्हा दोघींना व्यसन घालणं गरजेचं आहे, हे लक्षात आलंय माझ्या. जा जा, बघू नकोस, जा सांगितलं तुला मी. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.